स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। कर्कश तसेच फटाके फोडत भरधाव बुलेट चालवणारे तसेच 18 वर्षाखालील दुचाकी चालवणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आली दंडात्मक कारवाई। कराचीवाला खुंट येथील श्रीराम मंदिर धामच्या प्रवेशद्वाराला स्विफ्ट डिझायर कारने दिली धडक। शिंदखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात निवासी पशुवैद्यकीय चिकित्सक नेमण्याची मागणी। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मेळावा दिव्यांग सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न। आणि कनोसा कॉन्व्हेंट शाळा चाळीसगाव चौफुली येथे गतिरोधक तसेच सफेद पट्टे मारण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे शहरात कर्कश तसेच फटाके फोडत भरधाव बुलेट चालविणारे तसेच 18 वर्षाखालील दुचाकी चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली। धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे शहरात फटाके वाजवत बेछूटपणे बुलेट चालवणाऱ्या वाहनधारकांवर तसेच 18 वर्ष वयाच्या आतील दुचाकी चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करीत दंड वसूल करण्यात आला आहे। शहरात गेल्या काही दिवसांपासून बेफामपणे बाईक रायडिंग केली जात असून यामुळे सामान्य पादचारी वाहनधारक आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका संभवण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या। त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण गोते यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बुलेट चालक मालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली। काही दुचाकींचे सायलेन्सर काढून त्या जप्त करण्यात आले आहे। 18 वर्ष वयाच्या आतील दुचाकी चालकांसह त्यांच्या पालकांकडूनही 5,000 रुपये दंड वसूल केला जाणार आहे। शहरातील संतोषी माता मंदिर चौक व जयंती महाविद्यालय या भागात वाहतुकीचे नियम न पाळता युवक सुसाट वेगात वाहने चालवतात। यामुळे अशा ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण गोते, पोलीस उपनिरीक्षक विनायक सैंदाने, हवालदार भगवान पाटील, हिम्मतसिंग राजपूत, राहुल चौधरी, मनोहर ठाकूर, नरेंद्र पवार, मयूर पाटील, तौसिफ शेख, ज्ञानेश्वर देसले, प्रसन्ना पाटील, विनायक ठोंबरे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। शहर वाहतूक शाखा धुळे मागील काही दिवसांपासून नागरिकांच्या कर्कश आवाजात सायलेन्सर पासून जे बुलेट धारक फिरतात फटाके वाजवत त्यांच्याबद्दलच्या तक्रारी या वाढल्या आहेत। तसेच कमी वयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे देखील अपघातांचे प्रमाण शहरात वाढलेले दिसून आले। या गोष्टींवर लगाम लागावा यासाठी माननीय पोलीस अधीक्षक तसेच आमचे ॲडिशनल SP आणि SDPO सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागील काही दिवसांपासून या दोन्ही विषयांबाबत कारवाईला सुरुवात केलेली आहे। त्यात आम्ही बुलेट स्वार जे आहेत त्यांच्या बुलेट जमा करून त्यांचे सायलेन्सर आम्ही काढून घेतलेले आहेत आणि त्यांना दंड देखील केलेला आहे। तसेच जे महाविद्यालयात जाणारे 18 वर्षाखालील बालक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करून त्यांना 5,000 रुपये दंड तसेच त्यांच्या पालकांना 5,000 रुपये दंड असा 10,000 रुपये दंड केलेला आहे। आणि त्यांचे वाहन शहर वाहतूक शाखा येथे जमा करून त्यांच्या पालकांना बोलवून त्यांना त्या बाबतीत प्रबोधन करून नंतर मग ते वाहन ताब्यात देत आहोत। ही मोहीम यापुढे देखील अजून अशाच प्रकारे आम्ही चालू ठेवणार आहोत। ही कारवाई आम्ही कालिका माता मंदिर चौकात त्या ठिकाणी घेतली होती। यापुढे जैन कॉलेज चौक असेल, संतोषी माता चौक या ठिकाणी तरुण मुलं सुसाट वेगात आणि कोणत्याही वाहतूक नियमांचे पालन न करता गाड्या चालवतात त्या ठिकाणी या कारवाया करणार आहोत। धुळे शहरातील कराचीवाला खुंट येथील श्रीराम मंदिर धामच्या प्रवेशद्वाराला धुळेहून भुसावळकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक देऊन अपघात झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली। धुळेहून जळगावकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने शहरातील कराचीवाला खुंट जवळील श्रीराम धाम कमानीला धडक दिल्याची घटना शनिवारी पहाटे 1 ते 2 वाजेच्या सुमारास घडली। या अपघातात कमानीचे तसेच कारचे नुकसान झाले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जगन्नाथ लोटन साळुंके वय 58 राहणार जळगाव हे पत्नीसह धुळेहून जळगावकडे स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH19 DV 2752 ने जात असताना शहरातील पारोळा रोड कराचीवाला खुंट जवळील श्रीरामधाम कमानीला रात्री 1 ते 2 च्या सुमारास कारने धडक देऊन अपघात झाला। चालक हा RPF जवान असल्याचे समजते। या अपघातात दोघे किरकोळ जखमी होऊन शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। अपघाताची उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे, राकेश मोरे, चालक गुड्डू शेख आदींनी घटनास्थळी भेट देऊन मदत केली। शिंदखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात निवासी पशुवैद्यकीय चिकित्सक नेमावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समिती तसेच शेतकरी बांधवांतर्फे तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे।
शिंदखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात निवासी पशुवैद्यकीय चिकित्सकाची नेमणूक करावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समिती व शेतकरी बांधवांतर्फे तालुका पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विभागाचे प्रभारी तुषार पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की शिंदखेडा शहरात पशुवैद्यकीय दवाखाना असून या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या गुरांची चिकित्सा व गुरांचे विविध आजारांवर उपचार केले जातात। त्या ठिकाणी बरेच दिवसापासून गुरांच्या दवाखान्यात कायम नियुक्त डॉक्टर नसल्याने गुरांचे उपचार होत नाही। गुरांच्या दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर नसल्याचे उत्तर मिळते व नेमणूक केलेले परिचारक सुद्धा उडवाउडवीची उत्तरे देत असतात। अशा बोंगळ कारभारामुळे शेतकरी बांधवांच्या गुरांचे अतोनात नुकसान होत आहे। म्हणून वेळेवर उपचार नसल्याने गुरे दगावत आहेत। तरी सदर निवेदनाची दखल शासनाने घेऊन कायमस्वरूपी निवासी डॉक्टरांची नेमणूक करावी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा। 8 दिवसात दखल न घेतल्यास शिंदखेडा शहरासह परिसरातील शेतकरी बांधवांकडून मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे चेअरमन विजय चौधरी, व्हाईस चेअरमन दिलीप बांबरे, दत्तात्रय देसले, मनोहर बांबरे, भूषण मराठे, जगन सकट, सुनील बडगुजर, बुरा परदेशी, प्रभू पाटील, योगेश देसले, यादव मराठे, अशोक परदेशी, कैलास पाटील, गजानन बांबरे, रमेश मराठे, संतोष देसले, कैलास तलवारे, अधिकार वदाने आदी उपस्थित होते। इथं मी तुषार अरुण पाटील, प्रभारी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन म्हणून माझ्याकडे चार्ज घेतला। इथं मागील 2 वर्षांपासून सहाय्यक आयुक्त पद हे रिक्त आहे आणि मागील 5 ते 6 वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी हे पद पण रिक्त आहे। तरी शासनाने अतिरिक्त कारभार देऊन इथं कार्यभार व्यवस्थित चालावा म्हणून आमच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे। पण माझ्याकडे दुसऱ्या दवाखान्याचा चार्ज असल्यामुळे फक्त 2 दिवसाचा तिथं वेळ देऊ शकतो आणि तुमचं जे निवेदन आहे ते शासनापर्यंत पोहोचवून त्याचं काय आहे ते तुम्हाला या ढोर दवाखान्यात गुरांचा जो दवाखाना आहे तिथं कमीत कमी 2-2.5 वर्षापासून डॉक्टर कायमस्वरूपी कार्यरत नसून शेतकऱ्यांचे काही जनावरे इथं दगावले जातात। वेळोप्रसंगी त्यांना उपचार मिळत नाही। कुठंतरी खाजगी डॉक्टर यांना बोलून आपण उपचार करून घेतो, पण शेतकऱ्यांचे हाल किती दिवसापासून चालू आहेत। तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल। अपंग पुनर्विकास संस्थेचा वर्धापन दिन तसेच जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मेळावा व दिव्यांग सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये संपन्न झाला। अपंग पुनर्विकास संस्थेचा वर्धापन दिन तसेच जागतिक दिव्यांग दिनानिमित्त धुळे शहरातील संतोषमाता चौकाजवळील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये दिव्यांग मेळावा व दिव्यांग सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रास्ताविकात संजय सरग यांनी विस्तृत माहिती दिली। यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला। त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले। यात संजय गांधी निराधार योजनेचे धुळे शहर तहसीलदार हंसराज पाटील, दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या व्यवस्थापक शोभा कराड, सामाजिक कार्यकर्ते विकास बाबर, सुनील गटी, शशिकांत सूर्यवंशी, कुमारी वैष्णवी बाला मोरे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। अनेक मान्यवरांनी मनोगतेही व्यक्त केली। यावेळी अल्फा अग्रवाल, समाज कल्याण अधिकारी संजय सैंदाने, माजी महापौर जयश्री आयराव, विकास बाबर, जितेंद्र इखे, निलेश नेमाने, विक्की परदेशी, मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, नूतन चौधरी, सुरेश बोरसे, भगवान वाणी, उमेश दुसे, देवेंद्र ठाकूर, संजय सरग आदी उपस्थित होते। आपण बघत आहात मोदी हे तो मुमकिन है। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असा एकमेव नेता आपल्याला भेटलेला आहे की यांचा स्वीकार पूर्ण जगाने केलेला आहे। जगमान्य असे आपले नेते आपण बघायचो की आतापर्यंत अनेक पंतप्रधान झाले, कुठे यायचे कुठे जायचे कुणाला पत्ता नाही लागायचा, परंतु आज इतर देशांमध्ये जर आपले मोदी साहेब गेले तर त्या ठिकाणी त्यांचा मोठ्या प्रमाणात सन्मान होताना दिसत आहे। असे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभलेले आहेत। सर्वप्रथम मला आठवतं की त्यांनी जर तुमचं काम हातात घेतलं असेल, सगळ्यात आधी आपल्याला जे काही अपंग म्हणायचे, कुठली कमी आपल्यामध्ये आहे असं आपल्याला त्या ठिकाणी वाटत होतं, परंतु मोदी साहेबांनी त्या ठिकाणी ठरवलं की अपंग नाही तर हे आमचे दिव्यांग बांधव आहे, आमचे दिव्यांग मुली आहे, यांच्या दिव्य शक्ती आहे आणि या दिव्य शक्ती म्हणून सगळ्यांना अपंग बोलतात दिव्यांग बोलण्याचं हा ठराव मोदी साहेबांनी करून टाकला आणि तुमची सगळ्यांची जी दिव्यांग शक्ती आहे, दिव्य अशी शक्ती आहे, त्या शक्तीला खरं तर या ठिकाणी पूर्ण व्यासपीठ आम्ही सगळेजण नमन करतो। आपण बघत आहात की कुठली व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात कमी नसते। दिव्य कशासाठी म्हटलेलं आहे,
जर एक गोष्टी कुठेतरी आपल्याला कमी मिळालं, आपण पाहिलं की जी आमची मुलगी आहे, आमची लेक आहे धुळ्याची, ती आज आपलं नाव मोठं करत आहे. तिला अनेक पदक मिळाले, मग ती त्या ठिकाणी अपंग आहे का? तिच्यात एक दिव्य शक्ती, देवाने तिचं जरी बोलणं घेतलं तरी तिला दुसरी शक्ती दिली आणि त्या ठिकाणी ती आज राष्ट्रीय स्तरावर आमची प्रयत्ने ती नाव मोठी करत आहे. म्हणून एक गोष्ट जरी काढून घेतलेली आहे तरी दुसरी दिव्य शक्ती आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे. आणि असे सर्व दिव्यांग दिन आज आहे. अशा सर्व दिव्यांग दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते. संजय बाबांनी आजचा कार्यक्रम आहे. संजय जगन्नाथ सराफ संस्थापक अध्यक्ष अपंग प्रविकास संस्था आज 21/12/2024 रोजी अपंग प्रविकास संस्थेचा 7वा वर्धापन दिन तसेच जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधन आज आम्ही दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या काही दिव्यांग बांधवांना दिव्यांग सेवक व दिव्यांग जनसेवा पुरस्कार देऊन काही दिव्यांगांना आम्ही सन्मानित केलेलं आहे. त्याचप्रमाणे आज या संस्थेच्या वतीने जे मान्यवर प्रमुख उपस्थित होते त्यात भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी बांबरे सर, त्याचप्रमाणे धुळे शहराचे आमदार अनुपजी अग्रवाल यांच्या धर्मपत्नी अल्पाजी बाबी, माजी महापौर जयसुताई आईराम, त्याचप्रमाणे माधू भैया परदेशी आणि समाज कल्याण अधिकारी संजयजी सैनारे साहेब आणि आमचे समस्त दिव्यांग बांधव, त्यामध्ये शशिकांत अप्पा श्रीवंशी, कमलाकर महारोद, मोरचे आबा, कैलास वाडेले, सुरेश काकरे, संजय गुलाबभाऊ पाटील इत्यादी दिव्यांग बांधव आम्ही उपस्थित राहून हा कार्यक्रम आम्ही साजरा केलेला आहे. धुळे शहरातील कनोसा कॉन्व्हेंट शाळा 40गाव रोड चौफुली येथे गतिरोधक तसेच सफेद पट्टे मारावे अशी मागणी समाजवादी पार्टी धुळेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरातील कनोसा कॉन्व्हेंट शाळा 40गाव रोड चौक आदी ठिकाणी गतिरोधक व पांढरे पट्टे मारावे अशी मागणी समाजवादी पार्टी धुळेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की शहरातील 40गाव रोड कनोसा कॉन्व्हेंट चौक लोकमान्य हॉस्पिटल जवळ चौफुली या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या भागात मुस्लिम कब्रस्तान, मंदिर, 3 ते 4 शाळा असून पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर लहान मुले, महिला तसेच नागरिक ये जा करीत असतात. या रस्त्यावर वाहन देखील मोठ्या प्रमाणावर असतात. रस्त्यावरून 40गाव अग्रसेन पुतळा तसेच 80 फुटी रस्त्यावरून जळगावकडे जाणारी वाहने मार्गक्रम करीत असतात. लोकमान्य हॉस्पिटल जवळ मोठ्या प्रमाणावर उतार असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. गेल्या 6 महिन्यात या भागात 3 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. तरी या रस्त्यावर नॅशनल उर्दू हायस्कूल, शिफा हॉस्पिटल, सप्तशृंगी कॉलनी, पश्चिम उडको, कनोसा स्कूल, श्रीजी इंग्लिश स्कूल, सूर्य जिम या ठिकाणी गतिरोधक बसविणे तसेच पांढरे पट्टे मारण्याची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अमीन पटेल, जमील मनसुरी, सलीम टेलर, साईद मक्कू, मसूद अन्सारी, अब्दुल हफीज, महबूब मिर्जा, जमील अन्सारी, आसिफ अन्सारी, वकील अन्सारी, समीर अन्सारी आदी उपस्थित होते. तुम्हाला पूर्ण रेकॉर्ड केलेले गेल्या 6 महिन्यात 4 ते 5 लोक मयत झाले. नाही तुम्ही ऐकून घ्या, मग तुम्ही बोला. हा द्या पटेल. हॅलो साहेब, जमील मनसुरी बोलतोय समाजवादी पार्टीकडून. हॅलो साहेब, आज तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो आणि फार एक गंभीर विषय होता साहेब. 40गाव रोड जो आपल्या अखत्यारीतला आहे त्या रस्त्यावर गेल्या 6 महिन्यात कमीत कमी 5 ते 6 युवक मयत पावलेले आहेत. आणि त्याचे कारण म्हणजे तुमचे जे रोडची जे देखभाल आहे त्याच्याकडून तुमच्याकडून पूर्णपणे ती म्हणजे निष्काळजीपणा होत आहे असं दिसून येते. जो मुस्लिम कब्रस्तान आहे साहेब, त्या मुस्लिम कब्रस्तान पासून आपला जो हायवे आहे चौफुली तिथपर्यंत जो जेवढे खाली उतरण्यासाठी जे रस्ते आहेत तिथे ते कामगार नगरकडे उतरण्याचे रस्ते आहे, पुढे आविष्कार कॉलनीमध्ये उतरण्याचे रस्ते आहे, त्याच्या पुढे ते सूर्यजित समोर उतरण्याचे रस्ते आहे, त्याच्या पुढे 100 फुटी रस्ते आहे. हे सर्व रस्ते जे आहे ना त्या ठिकाणी ते मोटरसायकल आणि जे लहान वाहन आहे त्यांची जी आपले जे रस्त्याची उतार आहे त्याच्यामुळे ते गाड्या स्लिप होत आहेत आणि तिथे स्लिप झाले म्हणजे ते मयतच होत आहेत. काय म्हणजे तिथे स्लिप होऊन म्हणजे त्यांच्या डोक्याला मार लागून ते डायरेक्ट म्हणजे त्यांचा मृत्यू होत आहे असं दिसत आहे. आणि हे सर्व नोंदी जे आहे 40गाव पोलीस स्टेशनला नोंद आहे. साहेब, आमची समाजवादी पार्टी कडून गेल्या 10 वर्षाचा रेकॉर्ड तुम्ही काढून घ्या. आम्हाला कोणताही त्रास
आमच्या पक्षाकडून आपल्याला होत नाही किंवा आमचे कधीही तुमच्या मागे आम्ही तगादा लावत नाही, आम्ही कधी येत नाही. आम्ही हे लोकांची समस्या आहे, हे लोकांची समस्या घेऊन तुमच्याकडे आलेले आहे आणि आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की तुम्ही आमची मागणी गांभीर्याने घेऊन कालच्या काल त्या ठिकाणी सर्वे करून तुम्ही जे शक्य आहे ते पट्टे मारणे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला जे करता येईल ते तुमची टीम लावून ते कालच्या काल करा साहेब. काल अगर शनिवार रविवार काम झाले नाही सर तर सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही या आमच्या कार्याच्या विरोधात आंदोलन करणार आहे. नाईलाजाने आम्ही आमच्या आंदोलनाला साहेब ऐकून घ्या माझं, तुम्ही माझ्या शेवटचे ऐकून घ्या साहेब, माझ्या शेवटचे ऐकून घ्या तुम्ही. आम्ही समाजवादी पार्टीच्या आंदोलनाला आम्ही पदाधिकारी असून सुद्धा आम्ही सुद्धा घाबरतो की आंदोलन व्हायला नको, कारण आंदोलन हे कोणत्या तळाला पोहोचेल आम्हाला सुद्धा कळत नाही. आणि आम्ही विनंती करतो तुम्हाला की आमच्या मागणीला हे प्रोड्युसर साहेब बसलेले, आम्ही यांना निवेदन देतोय, तुम्ही शक्य तेवढा 2 दिवसात तुम्ही कारवाई करा साहेब, जे करता येईल ते करा तुम्ही. आणि तिथं आपण अपघात कसं रोखू शकतात आणि त्या ठिकाणी आपण काय करू शकतो ते तुम्ही करा साहेब. 2 दिवसात आम्हाला तुमची आमचा नंबर आहे लेटर पॅडवर, तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला ते त्याचे निराकरण करून द्या. बोला साहेब, बोला ना. हा, त्याच्या पुढे आविष्कार कॉलनीचा उतरण्याचा रस्ता आहे, सूर्या जिम आहे, सूर्या जिम. बोला ना, बोला ना, बोला. बोला ना, बोला ना, बोला ना, बोला बोला. साहेब जास्त करून ना चाळीसगाव रोडवरून जे खाली उतरतात ना तेव्हा, आणि जे इथून नाही आपण तो डिवायडर आहे साहेब, ऐकून घ्या तुम्ही, आपल्या मधला डिवायडर आहे. डिवायडरच्या त्या तिकडून जर टर्न मारून इथे उतरण्याचा प्रयत्न करत असताना चाळीसगाव रस्त्यावरच झालेला अपघात आहे. महापालिकेच्या रस्त्यावर एकही अपघात झालेला नाहीये साहेब. हा, म्हणजे तिकडून डिवायडरच्या कडून असं टर्न मारलं का तिथं अपघात होतात. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. इथं स्लिप होतं साहेब, स्लिप होतात गाड्या. हा, स्लिप होतात गाड्या. आणि त्याच्यात पुढे एक सूर्या जिम आहे साहेब, तिथे आविष्कार कॉलनीमध्ये उतरण्याच्या मार्गात त्या सुद्धा अशीच परिस्थिती आहे. नरेंद्र चौक म्हणून तिथे आहे, नरेंद्र चौकच्या समोरच्या तिथे पण भरपूर अपघात झालेले आहे साहेब. आम्ही जे आलेलो ना ते मागे 6 महिने आणि वर्षभराचा जो आम्ही अभ्यास केलेला आहे त्यावरून आम्ही इथं आलेले आहे. आणि आम्हाला माहित आहे की आम्ही आंदोलन दिलं म्हणजे लगेच काम होणार नाही, आम्हाला कळतं. पण तुम्ही बोला बोला. बोला बोला, बरोबर आहे. बोला ना, बोला. त्या ठिकाणी आपण जे आपले जे पट्टे असतात ते सूचना दर्शक जे पट्टे असतात ते सुद्धा तिथे नाहीये. ते तातडीने तुम्हाला पट्टे मारावे लागणार आहे अर्जंट. आणि कलेक्टर साहेबांची आणि SP साहेबांची चर्चा करून तुम्हाला ते डिवायडर टाकता येतील तर ते पण चांगलं होईल. आणि त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर कलेक्टर साहेब आणि SP साहेबांनी चर्चा करून तुम्ही ते स्पीड ब्रेकर साठी प्रयत्न करा. आणि अगोदर तुम्ही पट्टे, हा बोला ना. काय काम करणार तिथं? पाईपलाईनचे पट्टे तारडी मागणे का बोल पट्टे साहेब ते करा, पण ते सूचना दर्शक जे पट्टे असतात ना ते आपण मारू शकतो. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. कर्कश तसेच फटाके फोडत भरधाव बुलेट चालवणारे तसेच 18 वर्षाखालील दुचाकी चालवणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आली दंडात्मक कारवाई.
कराचीवाला खुंट येथील श्रीराम मंदिर धामच्या प्रवेशद्वाराला स्विफ्ट डिझायर कारने दिली धडक. शिंदखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात निवासी पशुवैद्यकीय चिकित्सक नेमण्याची मागणी. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मेळावा व दिव्यांग सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न. आणि कनोसा कॉन्व्हेंट शाळा चाळीसगाव चौफुली येथे गतिरोधक तसेच सफेद पट्टे मारण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.